AV number 7. We come up to anchor. Now we turn to next activity A3. Add suitable suffixes and prefixes to the words given below. One is done for you. Suitable suffixes, suffix and prefix. Suffixes and prefixes. Suffix means uh, addition after word. शब्दाच्या नंतर येणारा जोड त्याला म्हणतात सफिक्स. उदाहरणार्थ बघा TION, LY, MENT, OUS हे एखाद्या शब्दाच्या मागे आलेले जोड आहेत त्याला म्हणतात सफिक्स. आणि एखाद्या शब्दाच्या पुढे आलेला जो जोड असतो त्याला म्हणतात प्रेफिक्स. उदाहरणार्थ अन, इल, आयम. तर अशा प्रकारे सफिक्स आणि प्रेफिक्स आपल्याला त्या ठिकाणी तयार करायचे आहे. तर बघूया या ठिकाणी ही शब्द आपल्याला दिले त्याच्यात आपण प्रेफिक्स कसा ॲड करणार आहोत आणि सफिक्स जो आहे तो कसा ॲड करणार आहोत तो इथे दिलेला आहे. तर कोणत्या शब्दाला प्रेफिक्स लागेल आणि कोणत्या शब्दाला प्रेफिक्स लागणार नाही ते पण या ठिकाणी आलेलं आहे. बघूया आपण. ॲब्सल्यूट हा शब्द जो आहे याला प्रेफिक्स नाही आहे. जिथे सफिक्स किंवा प्रेफिक्स नसेल, सफिक्सचा अर्थ होतो मागचा जोड, प्रेफिक्सचा अर्थ होतो पुढचा जोड. तर ॲब्सल्यूट या शब्दाला प्रेफिक्स नाही आहे पण सफिक्स आहे. सफिक्स आहे ॲब्सल्युटली. ॲब्सल्युटली LY जे आहे ते मागचा जोड लागला आहे. फुलफिल याचा प्रेफिक्स तयार होतो अनफुलफिल, UN लागतो आणि सफिक्स तयार होतो फुलफिलमेंट, MENT लागतो. फुलफिलमेंट, अनफुलफिल प्रेफिक्स आणि फुलफिलमेंट सफिक्स. डिटरमाइन, डिटरमाइनला प्रेफिक्स नाही आहे, पुढचा जोड नाही आहे पण मागचा जोड आहे. डिटर्मिनेशन TION जे आहे ते या ठिकाणी तर डिटर्मिनेशन. नंतर आहे डेंजर. डेंजरला कुठलाही प्रेफिक्स लागत नाही पण त्या ठिकाणी सफिक्स लागतो. तो आहे सफिक्स आहे तुमचा डेंजरस. OUS जो आहे तो त्या ठिकाणी निश्चितच लागतो. आणि एंडेंजर सुद्धा त्या ठिकाणी चालतो. बरोबर आहे, प्रेफिक्स आहे इथे एंडेंजर, ENDENGR. तर इथे सुद्धा फुलफिल्ड आहे, फुलफिल्ड आहे, अनडिटर्मिन आहे, एंडेंजर आहे. इथे प्रेफिक्स लागू शकतात. टाईट, टाईटचा जो आहे तो आहे अनटाईट, UNTIGHT, UN लागला प्रेफिक्स. आणि टायटनड असा एक टायटनड किंवा टायटन TIGHTEN, टायटन EN लागतो. क्लिअर, क्लिअरला अनक्लिअर, UNCLER, अनक्लिअर, अन हा प्रेफिक्स लागला. आणि क्लिअरन्स किंवा क्लिअरली असं म्हणतात, ANC किंवा LY हे दोघंही सफिक्स चालतात. शुअर, एनशुअर, ENSURE आणि शुअरली SURELY, LY हा सफिक्स आहे. लिगल, इल्लिगल त्याला म्हणतो आपण, कायदेशीर, बेकायदेशीर, इल्लिगल, ILL हा त्या ठिकाणी प्रेफिक्स लागलेला आहे. आणि लिगली, LEGAL, LY हा सफिक्स लागलेला आहे. लिजिटिमेट, इलिजिटिमेट, लिजिटिमेट म्हणजे कायदेशीर, इलिजिटिमेट बेकायदेशीर, ILL हा प्रिफिक्स लागलेला आहे. त्यानंतर इलिजिटिमेटली, इलिजिटिमेटली हा त्या ठिकाणी सफिक्स जो आहे LY लागू शकतो. पॉसिबल, इम्पॉसिबल, IM आणि पॉसिबिलिटी, पॉसिबिलिटी जे आहे ते त्या ठिकाणी येतं किंवा पॉसिबली पण चालेल, LY, POSSIBLY. तर मागचा जोड जो असेल त्याला सफिक्स असं म्हणतात आणि पुढचा जोड जो आहे त्याला प्रेफिक्स असं म्हणतात. तर इथे आपण या शब्दांना आपण ते प्रेफिक्स पण जोडलेला आहे आणि सफिक्स पण जोडलेला आहे. तर या पद्धतीने आपण मागचा जोड आणि पुढचा जोड हे पूर्ण केलेला आहे. पुढे आपण जाऊया, नेक्स्ट टॉपिककडे आपण जाऊया. सेकंड टॉपिक जो आपला आहे, बाय फिलिंग ॲप्रोप्रिएट लेटर्स इन द ब्लँक स्पेस यू विल गेट अ पास्ट पार्टिसिपल फ्रॉम इट. यूज द वर्ड ॲज ॲडजेक्टिव्ह इन युअर ओन सेंटेन्स. तर या ठिकाणी बघूया काय दिलेलं आहे ते. तर बाय फिलिंग ॲप्रोप्रिएट लेटर्स इन द ब्लँक स्पेसेस यू विल गेट अ पास्ट पार्टिसिपल फ्रॉम इट. तर पास्ट पार्टिसिपल म्हणजे क्रियापदाचं भूतकाळी रूप जे आहे ते आपल्याला तयार करायचं आहे. यूज द वर्ड ॲज ॲडजेक्टिव्ह इन युअर ओन सेंटेन्स. वन इज डन फॉर यू. तर
तो शब्द जो आहे, जो शब्द तयार होणार आहे, इथे हे ज्या ब्लँक स्पेस दिसत आहेत आपल्याला इथे, ह्या ज्या रिकाम्या जागा आहेत त्या भरायच्या आहे, शब्द पूर्ण करायचा आहे आणि एक भूतकाळी रूप क्रियापदाचं तयार होईल आणि त्या भूतकाळी रूपाला ॲडजेक्टिव्ह म्हणून, विशेषण म्हणून त्या ठिकाणी वाक्यामध्ये वापरायचं आहे. तर पहिला शब्द आहे, वर्ड आहे साइन्ड, SIGNED दिलेला आहे बघा आपल्याला हा शब्द, या ठिकाणी शब्द दिसतोय आपल्याला. द ॲडव्होकेट टूक ऑल द साईन डॉक्युमेंट्स टू द कोर्ट. द ॲडव्होकेट टूक ऑल द साईन डॉक्युमेंट्स, सगळ्या सह्या केलेले डॉक्युमेंट्स जे होते, दस्तावेज जो होता तो त्या वकिलांनी कोर्टामध्ये नेला. त्यानंतर आहे पी आपल्याला दिसतोय आणि तो शब्द आपल्याला आहे तो ब्लँक स्पेस भरायचा आहे. तर शब्द आपला आहे प्राइज्ड, असा शब्द आहे PRIZED, PRIZED, प्राइज. प्राइज म्हणजे मौल्यवान. माय ग्रँडमदर्स डायरी इज अ प्राइज पोजेशन फॉर मी. तर माय ग्रँडमदर्स डायरी इज अ प्राइज पोजेशन फॉर मी. तर माझ्या आजीची डायरी जी होती ती माझ्यासाठी अतिशय मौल्यवान असा ऐवज होता. प्राइज्ड, PRIZED. नंतर आहे सी. इथे शब्द आपल्याला त्या ठिकाणी लिहायचा आहे की जो ॲडजेक्टिव्ह म्हणून नंतर वापरू आपण, तो आहे फ्लॅटनड, FLATENED, इथे टी येतो, FLATTENED, फ्लॅटनड म्हणजे एकदम सपाट असतं, त्याला म्हणतात फ्लॅटनड. तर ऑन द हायवे वी वेर इन ग्रेट ट्रबल ड्यू टू फ्लॅटनड टायर. ऑन द हायवे वी वेर इन अ ग्रेट ट्रबल ड्यू टू द फ्लॅटन टायर. अगदी हायवेला त्या ठिकाणी टायर पंक्चर झाल्या कारणाने, पूर्ण टायर सपाट झाल्या कारणाने आम्ही अतिशय अडचणीत आलो, असं ते वाक्य आपण बनवू शकतो. नंतर आहे BI. तर इथे आहे बॉइल्ड, हा शब्द आहे BOILED, बॉइल्ड, उकळवलेलं ज्याला म्हणतो आपण. माय सिस्टर लव्स टू इट बॉइल्ड एग. माय सिस्टर लव टू इट बॉइल्ड एग. तर माझ्या बहिणीला त्या ठिकाणी उकडलेले अंडी जी आहेत, बॉइल्ड एग्स म्हणतो ना आपण, ते खूप आवडतात, असं वाक्य आपण तयार करू शकतो. पुढे आपण जाऊया टॉपिक नंबर 3कडे. स्पॉट द एरर, वन इज डन फॉर यू. आय वॉज नॉट अफ्रेड फॉर डाय दॅट डे. स्पॉट द एरर, वन इज डन फॉर यू. तर ह्या वाक्यामध्ये कोणत्या चुका आहेत त्या चुका आपल्याला सांगायच्या होत्यात. बघूया आपण इथे काय काय आहे नेमकं. स्पॉट द एरर, वन इज डन फॉर यू. आय वॉज नॉट अफ्रेड फॉर डाय दॅट डे. तर मी त्या ठिकाणी त्या दिवशी मरणाला घाबरलो नव्हतो. करेक्ट सेंटेन्स जे आहे, आय वॉज नॉट अफ्रेड टू डाय दॅट डे. आय वॉज नॉट अफ्रेड टू डाय दॅट डे, टू डाय. तर आपण बघूया काय अशा पद्धतीने वाक्य बनवायची आहेत आपल्याला, की वाक्य दुरुस्त करायची आहेत. तेन्झिंग अँड हिलरी मेड अँड पॅक्ट ॲट द ऑफिस ऑफ PM ऑफ नेपाळ. तर हे वाक्य आपल्याला कुठे याच्यात एरर आहे, कोणती चूक आहे, एरर जी आहे ती शोधायची आहे आपल्याला. तेन्झिंग अँड हिलरी मेड अँड पॅक्ट ॲट द ऑफिस ऑफ PM ऑफ नेपाळ. तेन्झिंग अँड हिलरी मेड अ पॅक्ट, नॉट अँड पॅक्ट, इथे येतो अ पॅक्ट, अँड येत नाही तर अँड काढून टाकायचं, या ठिकाणी अ करायचा. मेड अ पॅक्ट इन द ऑफिस ॲट द इन द ऑफिस ऑफ PM ऑफ नेपाळ. तर या ठिकाणी दोन सुधारणा करायच्या आहेत. तेन्झिंग अँड हिलरी मेड अ पॅक्ट, ॲटच्या ऐवजी इन, म्हणजे इथे दोन मिस्टेक्स होत्या. आय हॅज टू ब्रिंग माय आईस एक्स डाऊन विथ मी. त्या ठिकाणी आय हॅज टू ब्रिंग माय आईस एक्स डाऊन विथ मी. तर या ठिकाणी हॅज नको आहे, कारण इथे काळाची चूक दिसते. आय हॅड टू ब्रिंग माय आईस एक्स डाऊन विथ मी. आय हॅड टू, मला ती आणणं भाग होतं, हॅड टू, हॅज टू नाही तर हॅड टू ह्या ठिकाणी येतो. तेन्झिंग हॅव स्पेंट अ नाईट विथ कॅम्प 8. तेन्झिंग हॅव स्पेंट अ नाईट विथ कॅम्प 8. तर ह्या ठिकाणी वाक्य येतं तेन्झिंग हॅव स्पेंट नाही तर तेन्झिंग हॅड स्पेंट अ नाईट ॲट कॅम्प 8. विथ नाही तर या ठिकाणी ॲट. तेन्झिंग हॅड स्पेंट अ नाईट ॲट कॅम्प 8 असं ती सुधारणा आहे, हॅड आणि ॲट. पॅक्ट वॉज साईन फ्रॉम तेन्झिंग अँड हिलरी.
पॅक्ट वॉज साईन, तर इथे सुधारणा अशी आहे वाक्यामध्ये, अ पॅक्ट नॉट पॅक्ट, अ पॅक्ट वॉज साईन बिटवीन तेन्झिंग अँड हिलरी. तर दोघांमध्ये या अर्थाने, म्हणून या ठिकाणी अ पॅक्ट वॉज साईन नॉट फ्रॉम बिटवीन तेन्झिंग अँड हिलरी, दोघांमध्ये त्या ठिकाणी एक करारनामा जो आहे तो त्या ठिकाणी तयार करण्यात आला. आय अँड हिलरी वेअर इन नो मूड ऑफ टॉकिंग, तर त्या ठिकाणी आय अँड हिलरीच्या ऐवजी हिलरी अँड आय वेअर इन नो मूड फॉर एनी टॉकिंग, तर इथे ऑफच्या ऐवजी फॉर पाहिजे, फॉर एनी टॉकिंग. तर अशा पद्धतीने चुका शोधायच्या आणि काय चुका आपण दुरुस्त केल्या आहेत ते आपल्याला लिहायचं होतं. पुढे आपण जाऊया, A4कडे आपण जाऊया. When Tenzing and Hillary reached the summit, Tenzing in utter joy said, "We have done it." In this sentence, the subject we is the doer of the action, while it achieving the feat is the subject. The verb of passive voice is formed by using the correct form of the verb to be plus past participle of the main verb. Construct the sentences accordingly. Now carefully go through the changes in both the sentences and do the changes accordingly in the remaining sentences. तर बघूया या ठिकाणी त्यांनी नेमकं काय म्हटलंय. तर वेन तेन्झिंग अँड हिलरी रीच द टॉप, रीच द समिट, ज्यावेळा तेन्झिंग आणि हिलरी त्या उंच शिखरावर पोहोचले. तेन्झिंग इन अटर जॉय सेड, तेन्झिंग अतिशय आनंदाने ओरडला. काय ओरडला तो? तर वी हॅव डन इट, आम्ही करून दाखवलं. इन दिस सेंटेन्स द सब्जेक्ट वी इज द डुअर ऑफ द ॲक्शन. तर या वाक्यात जर आपण नीट बघितलं तर या ठिकाणी सब्जेक्ट जो आहे तो आहे, म्हणजे कर्ता जो आहे तो वी आहे. इन दिस सेंटेन्स द सब्जेक्ट इज द डुअर ऑफ द ॲक्शन, तर करणारा कर्ता जो आहे तो वी आहे. वाईल इट रिचिंग द फीट, अचिव्हिंग द फीट, ज्यावेळा त्यांनी ते काम पूर्ण केले आहे त्यावेळेचं ते वर्णन आहे. द व्हर्ब ऑफ पॅसिव्ह व्हॉइस इज फॉर्म बाय युझिंग द करेक्ट फॉर्म, तर या ठिकाणी एक प्रकारे पॅसिव्ह व्हॉइस रचना जी आहे ती केलेली आहे. इज फॉर्म बाय युझिंग द करेक्ट फॉर्म ऑफ द व्हर्ब टू बी प्लस पास्ट पार्टिसिपल, तर अशा पद्धतीने त्या ठिकाणी टू बीचं रूप आणि क्रियापदाचं भूतकाळी रूप जे आहे ते इथे मांडण्यात आलेलं आहे. कन्स्ट्रक्ट द सेंटेन्स अकॉर्डिंगली, तर आपण त्या पद्धतीने आपल्याला वाक्य बनवायची आहेत. पुढची काय वाक्य त्या ठिकाणी दिलेली आहेत ती आपल्याला बनवायला सांगितलेली आहेत. तर बघूया आपण पुढे काय आलेलं आहे नेमकं, या ठिकाणी काय दिलेलं आहे ते बघूया आपण. थोडक्यात काय, तर आपण इथे नीट बघितलं तर ॲक्टिव्ह व्हॉइस आणि पॅसिव्ह व्हॉइसचा इथे वापर कसा करायचा ते इथे महत्त्वाचं आहे. नाव केअरफुली गो थ्रू द चेंजेस इन बोथ द सेंटेन्सेस अँड डू द चेंजेस अकॉर्डिंगली इन द रिमेनिंग सेंटेन्सेस. वी हॅव डन इट, तर याचं वाक्य तयार होतं, इट हॅज बीन डन बाय अस. ॲक्टिव्ह आणि पॅसिव्ह दोन व्हॉइस आहे ते माहिती आहे आपल्याला. ॲक्टिव्ह म्हणजे कर्तरी प्रयोग, ज्यात कर्त्याला महत्त्व असतं, आणि पॅसिव्ह म्हणजे कर्मणी प्रयोग, ज्याला कर्माला महत्त्व असतं. तर वी हॅव डन इट या वाक्याचं रूपांतर केलं, इट हॅज बीन डन बाय अस, ते आमच्याकडनं केलं गेलं. याच पद्धतीने आपल्याला हे वाक्य बदलायची आहेत, आणि ते कशी बदलता येतील तर या पद्धतीने आपण बदलू शकतो. वी मेड अ पॅक्ट, बघा वी मेड अ पॅक्ट, तर ह्या ठिकाणी वाक्य बनवू शकतो, अ पॅक्ट वॉज मेड बाय अस. अ पॅक्ट वॉज मेड बाय अस. आय ऑफर्ड सायलेंट प्रेयर इन माय हार्ट. मग त्या ठिकाणी सायलेंट प्रेयर इन माय हार्ट वॉज ऑफर्ड बाय मी. कर्नल हंट गिव्ह मी 3 flags. 3 flags were given to me by Colonel Hunt. I was carrying the Indian flag. The Indian flag was being carried by me. I took photographs of Tenzing holding aloft the flags. तर त्या ठिकाणी वाक्य येईल, photographs of Tenzing holding aloft the flags were taken by me. I remembered him. He was remembered by me. We spent the night at Camp 8. त्या ठिकाणी येईल, The night at Camp 8 was spent by us. तर थोडक्यात काय ठिकाणी आपण जी ॲक्टिव्ह व्हॉइसची वाक्य होती ती ॲक्टिव्ह व्हॉइसची वाक्य आपण पॅसिव्हमध्ये केलेली आहेत, आणि ॲक्टिव्ह पॅसिव्ह कर्तरी प्रयोग आणि कर्मणी प्रयोग कसा आहे तो इथे आपण बघितला. तर इथे आपण थांबूया आणि पुढच्या पार्टकडे आपण वळूया. A4 बघितलेला आहे, A5कडे आपण जाऊया.
पुढच्या ए व्हीमध्ये आपण त्याला सुरुवात करूया. A4 ए व्ही नंबर नेक्स्ट ए व्ही जी आपली आहे त्याच्यात आपण बघूया. ओके, हिअर वी स्टॉप.